नमस्कार, मी सारिका साळुंखे. नवराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विशेष रणसंग्राममध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कल्याण पूर्वेकडील विधानसभेचे उमेदवार धनंजय बोडारे सर आहेत. धनंजय सर, तुमचं नवराष्ट्राच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर कल्याण पूर्वेकडनं तुम्ही ही निवडणूक लढत आहात. यापूर्वी देखील ही निवडणूक लढलेला आहात, आता देखील लढताय. एकंदर कसं वाटतंय आणि काय घेऊन नेमकं लोकांसमोर तुम्ही येताय? जबरदस्त प्रतिसाद लोकांचा आहे. लोक या मतदारसंघातील लोक वैतागलेले त्रस्त आहेत. ज्या 10 वर्षापूर्वी या ठिकाणी मी मागच्या एका इंटरव्ह्यूमध्ये दिल्या होत्या, 10 वर्षापूर्वीच्या निवडणुकीच्या काळामध्ये जेव्हा अपक्ष होतो लोकांनी तेव्हासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. आणि एक अपक्ष उमेदवार असताना सुद्धा जवळपास 48,700 मतदान केले होते. म्हणजे तो सुद्धा पब्लिक क्राय होता. एक प्रस्थापित आमदाराच्या विरोधातील लोकांचा रोष होता आणि म्हणून एक अपक्ष उमेदवाराला 48,000 म्हणजे काय कमी नाही. आजसुद्धा तोच आहे. समस्या त्याच आहे, त्यापेक्षा भीषण समस्या वाढलेल्या आहेत. पाण्याची असेल, रस्त्याची असेल, लाईटची असेल, साफसफाईची असेल, आरोग्याची असेल, गुन्हेगारीची असेल. पाण्याची समस्या आहे. जी पाण्याची समस्या म्हणजे इकडे या महापालिकेला जेवढा पाणी पुरवठा एक 10 वर्षापूर्वी होता तेवढाच पाणी पुरवठा आज होतो आहे. वाढती लोकसंख्या, सिमेंटची जंगलं वाढत आहेत, अगदी मोठमोठ्या सिटी होत आहेत या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये, या विधानसभा क्षेत्रामध्ये. जशी पलावा सिटी आहे, बऱ्याच सिटी. तुमच्या 90 फीट रोडवर टावर उभे होतात, 100 फीट रोडवर टावरच्या टावर आहेत, मंगेशीसारखे कन्स्ट्रक्शन होतं आहे. पण वाढीव पाणी नाही आहे. MIDC महापालिकेला देत नाही, कारण त्याचा पाठपुरावा MIDCकडे होणे गरजेचं आहे. MIDCचा पाठपुरावा करणं किंवा राज्य शासनाचा पाठपुरावा करणं तर लोकप्रतिनिधी म्हणून या आमदाराचं काम असतं. पण ते केलेलं नाही. रस्ते आपण या ठिकाणी बघतोय, खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डा आहे ते समजत नाही. मी MMRDच्या माध्यमातून मागच्या वर्षी काही रस्त्यांचे काम सुरू झालेले आहेत, पण या रस्त्यांची कामं सुरू व्हायला 15 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. इथं कल्याण पूर्वच्या विभागामध्ये एक मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही, वयोवृद्धांना बसण्यासाठी काय असा ज्येष्ठ नागरिक कट्टा वगैरे अशी संकल्पनाच नाही. रस्ता आहे, रस्त्यावर डम्पिंग ग्राउंड झालेले आहे. कचरा महापालिका उचलत नाही आणि त्या महापालिकेला सज्जड दम द्यायला तिथं लोकप्रतिनिधी नाही. म्हणजे कचऱ्याची समस्या तशी रस्ते बिकट परिस्थितीमध्ये, ट्रॅफिक जबरदस्त आहे. म्हणजे 5 मिनिटाच्या वेळेसाठी तिथं 15-15, 20-20 मिनिट, अर्धा तास जावं लागतं. खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहात. यापूर्वी देखील तुम्ही अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. आता देखील तुम्ही शिवसेना पक्षाकडनं अधिकृतरित्या ही निवडणूक लढवताय. आता एकंदर कसं वाटतंय आणि त्या निवडणुकीत लढवण्याचा फायदा आता तुम्हाला कसा अनुभवात होणार आहे? नक्कीच 48,000 लोकांपर्यंत पोहोचलेलं होतं किंवा लोकांनी त्या उमेदवाराला निवड न करता भारतीय जनता पार्टीला नाकारून एक अपक्षाला निवडलं होतं, धनंजय बोडारे, आणि शिवसेना पुरस्कृत होतं. आता तर शिवसेना निशाणी माझ्या मागे आहे. बरोबर आहे, उद्धव साहेबांविषयी असलेली या महाराष्ट्रातली सहानुभूती मारत या महाराष्ट्राला कसं नाचवलं गेलेलं, सडवलं गेलं ते माहिती आहे. या भारतीय जनता पार्टीने लोकांमध्ये कसा द्वेष पसरवलेला आहे ते लोकांसमोर आहे. या भारतीय जनता पार्टीने लोकांमध्ये कशी एक नफरतचं राजकारण, जे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. इथं कपटनीती चालत नाही, विश्वासघात चालत नाही, इथं फक्त विश्वासघातच चाललेला आहे. आणि लोकांमध्ये विश्वासघातच निर्माण केलेला आहे. लोकांचा विश्वासघात केला की 15 वर्षामध्ये फक्त दाखवलं गेलं की हे करेल ते करेल. वास्तविक पाहता लोकांना म्हणजे घाणीच्या याच्यामध्ये लुटलेलं अक्षरशः. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मी पुन्हा तेच सांगेन, आणि याला जबाबदार आमदार किंवा राज्य शासन आहे. कारण राज्य शासनाने इकडे दुर्लक्ष केलं. सत्ता पक्षामध्ये असताना वारंवार सुद्धा मी या शहराचा विकास करू शकलो नाही, तर मला लाजिरवाणी गोष्ट आहे. खरं तर तुम्हाला आबा म्हणून संबोधलं जातंय आणि आबा या शब्दाबरोबर तुमची एक लोकांशी वेगळीच अशी नाळ जोडली गेलेली आहे. त्याचा तुम्हाला म्हणजे त्याविषयी नेमकं काय सांगा? त्या बाबतीत मी नशिबान आहे. हे लोकांनी दिलेलं पद आहे. आबा म्हणजे त्यांना घरचा वाटतं. धनंजय बोडारे म्हटलं तर लांबचं होतं, साहेब म्हटलं तर लांबचं होतं. पण एक 4 वर्षाचा मुलगासुद्धा आबा बोलेल, 80 वर्षाची वयस्करसुद्धा आबा बोलेल. आणि त्यात मला खरंच धन्य वाटतं की लगेच ती अटॅचमेंट होते, एक जवळीक निर्माण होते. हे नातं होतं, हे घरातलं आहे. जसं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी कोरोना काळामध्ये कुटुंब प्रमुखांवर विरोधाला मिळाले आणि संपूर्ण महाराष्ट्राने ते स्वीकारलं, तसं या मतदारसंघामध्ये आबा म्हणूनच ओळखलं होतं. धनंजय बोडारे कदाचित कमी होती, पण धनंजय बोडारे म्हणजे आबा. आणि आबा म्हणजे घरच्यासारखं वाटतं आणि मला त्यांच्या घरच्यासारखं वाटतं, परिवाराचा सदस्य, आणि त्यामुळे मला ती भूषण वाटतं. निश्चितच मतदारांसोबत तुमचा असा एक घरचा असा एक जिव्हाळ्याचा संबंध आहेत. मात्र विरोधक देखील तुमच्यासमोर तगडे असे पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे कसं बघाल या लढाईमध्ये?
मी विरोधक तगडे म्हणता येत नाही, कारण समोर मी अगोदर सुद्धा सांगितलं 48,000 अपक्ष असताना लोकांनी 48,000 लोकांनी मतदान केलं त्यांच्या विरोधातलं, आणि त्याच्यापेक्षा जास्त रोष वाढलेला 5 वर्षामध्ये अँटी इन्कम्बन्सी. कारण विकास काहीच नाही, फक्त लोकांमध्ये दहशत आणि गुन्हेगारीचं इथं राज्य पसरवलेलं आहे. लोकांना विकास न देता गुन्हेगारीचं साम्राज्य इथं पसरवले. इथं नशाचे अड्डे आहेत, गार्डन असतील ते उद्ध्वस्त झालेले गार्डन आहेत, लोक तिथं वावरू शकत नाहीत, पण तिथं नशेचा व्यापार होतो आणि नशेडी गंजडी तिथं बसतात. खरं तर या परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असो ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, मात्र याला आळा कुठेतरी बसत नाही. तर तुम्ही इथे उतरल्यानंतर आता त्याच्या बाबतीत नेमकी कुठली उपाययोजना करणार आहात? कल्याण पश्चिमला बघितलं जवळपास 3 पोलीस स्टेशन आहेत, उल्हासनगरला तीन पोलीस स्टेशन आहेत, 4. पण या कल्याण पूर्वच्या विभागामध्ये फक्त 1च पोलीस स्टेशन आहे. आतापर्यंत इथं वाढीव लोकसंख्येबरोबर पोलीस स्टेशन वाढलं पाहिजे ही संकल्पना किंवा हे स्वप्नसुद्धा पाहिलेलं नाही. इथं जो स्टाफ आहे तो कमी आहे, जवळपास 125ची स्ट्रेंथ आहे, आणि इथं फक्त काम करतात 70 ते 75,000. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पोलीस अवेलेबल होऊ शकत नाही. कोळशीवाडी पोलीस, तीच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनची परिस्थिती आहे, तीच हिल्लाईनची पोलीस स्टेशन. आणि हिल्लाईन पोलीस स्टेशनचा तुम्ही प्रकार तर ऐकलेला आहे, ज्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्राचं नाव बदनाम झालं. म्हणजे महाराष्ट्र हा बिहारपेक्षाही, जर पूर्वी बोलायचं, आता बिहार म्हणजे IAS लोकांचा हे आहे, तर महाराष्ट्राचं नाव असं काय झालं की म्हणजे एक गया गुजरा महाराष्ट्र अशा प्रकारचं दाखवलं गेलं. कारण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो हे फक्त लाजिरवाणी गोष्ट आहे, ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. म्हणजे इतर देशामध्ये कुठेही घटना घडली नाही, पण पोलीस स्टेशनमध्ये घडली, आणि ते दुर्दैवाने आमचे आमदारच करतात. अशी आमदारावर वेळ का आली? जे सदनमध्ये भांडू शकतात, जे लोकांची म्हणजे कायद्याचा आधार घेऊ शकतात, तेच गोळ्या घालायला लागले, तर इथं गुन्हेगारी कशी वाढणार नाही? आणि म्हणून विकास न करता फक्त या शहराला गुन्हेगारी दिलेली. खरं तर कल्याण परिसराचा हवा तसा विकास झालेला पाहायला मिळत नाहीये. तरुण जे आहेत त्यांच्या डोक्यावर देखील बेरोजगारीसारखी समस्या घोंगावते. आजचे तरुण हे आपली उद्याची भविष्य असणार आहे, त्या भविष्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? इथं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जर विजन असेल तर बचत गट भवन करता येईल, ज्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळेल, त्या स्वावलंबी होतील. इथं भरपूर असे जागा आहेत, प्लॉट्स आहेत, शासकीय आहेत, महापालिकेच्या अखत्यारीतले आहेत. तिथं एक इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर तिथं IT सेक्टरमधले इथं उद्योग व्यवसाय येतील, आणि त्या माध्यमातून इथं तरुणांना रोजगार मिळेल. पण ही संकल्पनाच नाही, स्वप्न पाहिलेलं नाही. म्हणजे मला माझे अधिकार कळले पाहिजेत, अधिकार कळाल्यानंतर मी त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे, तर त्या अधिकाऱ्यांवर त्याचा प्रभाव पडतो. नाहीतर मी फक्त ओरडत बसेल त्याचा अर्थ होत नाही, त्याला अर्थ काही निघत नाही. मी भांडलं पाहिजे, पण मुद्द्यावर नाही. मी भांडलं पाहिजे समाजासाठी, स्वतःसाठी नाही. मी लोकांच्या हक्कासाठी, लोकांच्या विकासासाठी, लोकांच्या समस्यावर त्याचं निराकरण कसं होईल, त्याचं समस्या सोडवता कशा येतील, त्यासाठी सतत समजलं पाहिजे समस्या काय आहेत, त्याच्यावर समाधान काय हे समजलं पाहिजे, आणि त्या सोडवण्यासाठी मला त्याची पाठपुरावा केला पाहिजे. हे सर्व इथं होत नाही, आणि म्हणून समस्या आहे तशाच आहेत. सर्वसामान्य जो नागरिक आहे तो महागाईने कुठेतरी त्रस्त आहे, सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब पाहायला मिळते. तुम्ही यांना वचनपूर्तीसाठी नेमकं निवडून आल्यानंतर कोणत्या समस्येला प्राधान्य द्या? नक्कीच कालच आमचा महाविकास आघाडीचा वचननामा दिलेला आहे. जसं 1995 ते 99 2000पर्यंत 5 जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवल्या होत्या. तेच वचन यावेळेस दिलेले की आम्ही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू. इथं लोकांचा रोजगार निर्मिती झाल्यानंतर लोकांना ते परवडेल. महागाई तर जबरदस्त वाढलेली आहे, कारण केंद्र शासनाचा याच्यावर अजिबात कंट्रोल नाही आहे. अनिर्बंध अशी महागाई वाढते, बेरोजगारी तशीच वाढते, भ्रष्टाचार तसाच वाढतो आहे, गुन्हेगारी तशीच वाढते, महिलांवरती अत्याचार वाढत आहेत. इथं या कार्यक्षेत्रामध्ये किंवा या विधानसभामध्ये पोलीस स्टेशनमध्येच महिला कॉन्स्टेबलवर हल्ला होतो. अशा प्रकारचं हे वातावरण येतं आहे. त्यामुळे याचा प्रचंड राग लोकांच्या मनामध्ये, लोकांनी ठरवलेले बदल झालाच पाहिजे. भारतीय जनता पार्टी ज्यांनी जे सांगितलेले तसं होत नाही, परंतु इथली परिस्थिती वेगळी, इथली अजून परिस्थिती वेगळी आहे. स्थानिक आमदार म्हणून सबसेल फेल झालेले आहेत, आणि म्हणून लोक परिवर्तन करतात. इथली पाण्याची समस्या सोडवण्यासाठी, इथली गुन्हेगारीची समस्या सोडवण्यासाठी इथं
चांगलं उद्यान निर्मितीसाठी, इतर मुलांना अभ्यासिका निर्मितीसाठी, इथं चांगले क्रीडापटू होण्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे कित्येक वर्षापासून एक कल्याणपूर्वला यू टाईप रोड आहे, त्या ठिकाणच्या लोकांचं एक मागणी आहे की तिथं विकसित झाला पाहिजे, पण त्या लोकांचं आहे तिथंच पुनर्वसन झालं पाहिजे. ते पुनर्वसन होत नाही म्हणून रोड होत नाही. लोक इथून सोडून कल्याण वेस्टला जातात कारण ट्रॅफिकची समस्या आहे. म्हणजे काटीमानवली चौकापासून किंवा चिंचपाड्यापासून स्टेशनपर्यंत यायला असं हार्डली 3 मिनटाचा रस्ता आहे, त्याला जवळपास 15 ते 20 मिनटं अर्धा तास लागतो. लोकांची धावपळ असते. त्याचबरोबर या क्षेत्रामधल्या विधानसभा क्षेत्रामध्ये जो ग्रामीण विभाग आहे तिथं रजिस्ट्रेशन हा एक विषय राहिलेला आहे. लोकांनी 15-15, 20-20 वर्षापूर्वी घरं घेतलेली आहेत, पण त्यांना मालकी मिळत नाही कारण रजिस्ट्रेशन थांबवलेलं आहे. काही ठराविक लोकांना फक्त रजिस्ट्रेशन केलं जातं, जे ओळखीचे आहेत त्यांना. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन आहे, पण या गावांमधलं रजिस्ट्रेशन थांबवलेलं आहे. त्याविषयीसुद्धा चिड आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र त्यांनी इमारती बांधलेल्या आहेत, पण ते देऊ शकत नाही लोकांना कारण रजिस्ट्रेशन बनते. हे संपूर्ण विषय. मग डम्पिंग ग्राउंडचा विषय घुसटण्याचा, तिथे डम्पिंग ग्राउंड होत नाही पण लोकांचा रोष आहे. त्या डम्पिंग फ्री सिटी, स्मार्ट सिटी डिक्लेअर केली होती, पण डम्पिंग तसेच्या तसे डम्पिंग ग्राउंडवर कचरा जातच नाही, तो रस्त्यावर कचरा पडतो. रस्ते डम्पिंग ग्राउंड झालेले आहेत आणि हा संपूर्ण विकास करण्यासाठी लोकांना नक्कीच आता यावेळेस मशाल हाती घेतील, मला त्याची खात्री आहे. निश्चितच मशाल तर तुम्ही हाती घेतलेलीच आहे, मात्र या सगळ्या भूमिकेमध्ये मतदार राजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्या मतदार राजाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय आवाहन कराल? कल्याणपूर्वच्या विकासासाठी, इथली गुन्हेगारी संपवण्यासाठी, महिलांवर अत्याचार संपवण्यासाठी, 27 गावांमध्ये जे रजिस्ट्रेशन ते थांबले आहेत ते चालू करण्यासाठी, नेवाळीचा जो स्थानिक भूमिपुत्रांचा विषय तो संपवण्यासाठी, डम्पिंग फ्री सिटी करण्यासाठी, या ठिकाणी चांगले खेळाडू तयार होण्यासाठी, या ठिकाणी चांगले IPS अधिकारी तयार होण्यासाठी, या ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा देण्यासाठी, चांगले रस्ते, चांगली पाण्याची व्यवस्था आणि खास करून लाईटची व्यवस्था जी वारंवार जाते ती सुधारण्यासाठी मशालीच्या बटन दाबून आपण या 2024-20 तारखेला मशाल ज्या अंधार घालून प्रकाश देईल अशा प्रकारचं आपण वातावरण निर्माण करा. मला खात्री आहे यावेळेस मशाल पेटणार आहे. मशाल पेटवा. पुढचा विकास करण्याची जबाबदारी मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुम्हाला देतो, वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे होते धनंजय बोराडे. अर्थातच आपले आबा, सर्वांचे लाडके असलेले असे आबा. गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाश करणं असो, परिसरातली अनेक खोळंबलेली विकास कामं पूर्ण करण्याचं स्वप्न उराशी घेऊन ते या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेले आहेत. नवराष्ट्राच्या या पुढील सत्रामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार.